गटनेता निवडीचं पत्र आता विधानसभा अध्यक्षांना दिलं जाणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या गटनेता निवडीचं पत्र विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केलं जाणार। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता ते पत्र खरं तर विधान राजभवनकडे आता ते रवाना झाल्याची महत्त्वाची बातमी आहे। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचं शिफारस पत्र आता राजभवनकडे रवाना झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं शिफारस पत्र राजभवनकडे रवाना झाल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांचं शिफारस पत्र राजभवनकडे रवाना झालेलं आहे। तर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचं जे पत्र आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजभवनाकडे रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचं शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते लिहिण्यात आलेलं आणि आता ते राजभवनकडे रवाना झाल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण बघतो। सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचं शिफारस पत्र आता राजभवनकडे रवाना झालेलं आहे। स्वतः उपमुख्यमंत्री यांनी हे शिफारस पत्र लिहिलेलं असून ते राजभवनकडे रवाना झाल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।